नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला मॅक्रोनी। त्यासाठी इथे मी पाणी गरम करत ठेवलंय, तुम्ही तुपामध्ये सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर एवढं तेल घातलंय। याने काय होईल, आपला मॅक्रोनी किंवा पास्ता चिकटला जाणार नाही, स्टिकी नाही होणार, असा मोकळा मोकळा होईल, म्हणून तेल घालायचं। आणि त्याच्यामध्ये मी इथे 1 वाटीभर एवढी मॅक्रोनी घातलेली आहे आणि आता ह्याला मिक्स करून मी एक 10 ते 15 मिनिटांसाठी छान शिजवून घेणार आहे। म्हणजे मॅक्रोनी जी आहे ती छान अशी नरम होईपर्यंत, सॉफ्ट होईपर्यंत उकळी काढून घेणार आहे। आता इथे पाहू शकता, थोड्या वेळाने छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण चेक करून घेऊयात आपली मॅक्रोनी शिजली आहे की नाही। तर मी ते चमच्याच्या मदतीने बघते, सॉफ्ट तर झालेली आहे, पण पूर्णपणे व्यवस्थित चेक करायचं की ती छान सगळ्या बाजूंनी नरम झाली आहे का, नाही तर मग मध्ये मध्ये कच्ची सुद्धा राहते। त्याच्यामुळे एक 10 मिनिटांसाठी छान उकळी काढून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित अशी सॉफ्ट बनते। तर आता इथे म्हणजे मॅक्रोनी शिजवून झाली आहे, तर मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि मग ती थंडसुद्धा होईल। पाण्यामध्ये नाही ठेवायची, नुसती पाणी गाळून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला मसाला तयार करण्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे। तेलामध्ये कांदा घातला आहे मी एक चिरलेला। हा मी कांद्याच्या पातीचाच इथे कांदा वापरला आहे, तुम्ही साधा वापरलात तरीसुद्धा चालेल, बारीक चिरून घ्यायचा। मी 1 वाटी इथे वापरला आहे। त्यानंतर मी 1 वाटी इथे शिमला मिरची वापरलेली आहे, बारीक चिरून घेतली आहे। भाज्या छान बारीक चिरल्या की मग लहान मुलांच्या पोटामध्ये सुद्धा जातात, नाहीतर मग ते अवॉइड करतात, म्हणून छान बारीक चिरून घ्यायच्या। त्यानंतर मी ते 1 वाटी टोमॅटो घातला आहे। आता कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो छान शिजवून घेण्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करते, म्हणजे पटकन शिजलं जाईल। थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे छान अगदी 5 मिनिटांसाठी मीडियम हीटवरती भाज्या शिजवून घेणार आहोत। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, भाज्या ज्या आहेत त्या छान अशा शिजल्या आहेत। तर आता ह्याच्यामध्ये मी सॉस ॲड करणार आहेत। तर इथे मी 1 चमचाभर आधी लाल तिखट घालून घेतलेलं आहे, थोडंसं मिक्स करून घेते। गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा, लाल तिखट घालून 1 मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचं। मग मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये वरतून सॉस ॲड करायचे। तर आता मी इथे 1 चमचाभर एवढा टोमॅटो सॉस वापरला आहे आणि अर्धा चमचाभर मी इथे डार्क सोया सॉस वापरलेला आहे। तुम्ही ते रेड चिली सॉससुद्धा वापरू शकता, पण मी इथे लाल तिखट घातलं आहे म्हणून तो सॉस मी स्किप केलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आणि छान मिक्स झाल्यावरती ह्याच्यामध्ये जी बॉइल्ड केलेली मॅक्रोनी आहे ती घालून घ्यायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची। सर्व मसाले मॅक्रोनीला लागेपर्यंत आपल्याला हे एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे, म्हणून गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा, नाहीतर मग मसाले जळून जातील। म्हणून गॅसचा फ्लेम स्लो ठेवून आधी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडा मीडियम फ्लेम करून घ्यायची। वरतून मी इथे छान चिरलेली अशी बारीक कांद्याची पात घातलेली आहे, तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता। मी आधी थोडीच घातली इथे, कारण का मी नंतर खाताना पुन्हा वरतून ॲड करणार आहे, म्हणून आधी मी थोडीशी घातली आणि छान अशी मिक्स करून घेते। आणि मग 2 मिनिटानंतर मसाला मॅक्रोनी इथे बनून तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी इथे एका प्लेटमध्ये सर्व केली आहे, वरतून पुन्हा छान कांद्याची पात घातली आहे आणि थोडंसं चीज वरतून मी घालणार आहे। तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल, आवडत असेल तर खूप सारं घातलात तरीसुद्धा चालेल, म्हणजे ह्याची चव अजून सुंदर होते। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।